तुम्ही जर फिल्मोरामध्ये जर व्हिडिओ एडिटिंग करत असाल, समजा तुम्ही फुल स्क्रीन पोर्ट्रेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही जर ही सेटिंग नाही ना केली, तर तुमचा व्हिडिओ नाही का आडवा सेव्ह होणार आहे. तर चला मी तुम्हाला सांगतो कसं करायचंय. तर फिल्मोरामध्ये तुम्ही बघू शकता. पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, तिथं मला दोन्ही साईडला ब्लॅक ब्लॅक दिसतंय. याचा अर्थ असा आहे की आपला आडवी स्क्रीन आहे आणि सेव्ह केल्यानंतर असंच येणार आहे, साईडनं ब्लॅक ब्लॅक दिसणार. आता हे बघा तुम्ही तर ब्लॅक ब्लॅक दिसतंय. आता जसं मी फाईलमध्ये जाणार इथं प्रोजेक्ट सेटिंगमध्ये आणि तिथं बघू शकता व्हाईट स्क्रीन आहे 16:9. तर इथं जाऊन मला पोर्ट्रेटवर क्लिक करायचं आहे 9:16 आता मी ओके करतो. आता बघा इथलं ब्लॅक ब्लॅक गेले. आधी बघा कसं होतं आणि आता बघा कसं आहे. तर हे समजलं. आता आपला फुल स्क्रीन व्हिडिओ आहे. आता आपण सेव्ह केला तर फुल स्क्रीन होणार आहे. पण अजून एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करता ना, ते एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे डिव्हाइस मधून सेव्ह नाही करायचं. आता मी तुम्हाला डिव्हाइस मधून सेव्ह करून दाखवतो स्क्रीनला आणि पुढं पण तुम्हाला मी दाखवतो कसं होतंय. आता समजा इथं मी डेस्कटॉपला फुल स्क्रीन मध्ये सेव्ह करायच्या आधी इथं मी डिव्हाइस मधून सेव्ह करून दाखवतो तुम्हाला. आता इथं मी एक्सपोर्ट केलं. आता तुम्ही इथं बघू शकता असं लगेच स्क्रीनला दिसून जातं तुम्हाला. आपला व्हिडिओ हा आडवा झालेला आहे, फुल स्क्रीन झाला नाही, कारण बघा दोन्ही साईडला ब्लॅक ब्लॅक आहे. आता मी तुम्हाला हाच व्हिडिओ परत एक्सपोर्ट करून दाखवतो. आणि आता मी काय करणार, इथनं बी सेटिंग करून तुम्ही करू शकता, पण सगळ्यात बेस्ट नाही तर लोकल आहे. लोकल मध्ये जायचंय, तुम्हाला काहीच करायचं नाही, तर फक्त हायर करायचंय आणि बस. इथं तुम्ही 30 FPS फ्रेम रेट ठेवू शकता, नाही का. आता मी तर तुम्हाला एक्सपोर्ट करून दाखवतो. आता बघा हा आपला फुल स्क्रीन व्हिडिओ झालेला आहे. आधी सेव्ह केलेला बघा कसा आहे आणि आताचा बघा कसा. आता आपला असं दिसतंय म्हणजे आपला फुल स्क्रीन व्हिडिओ सेव्ह झालेला आहे.